भारतीय कसोटी क्रिकेटचा शुभमन गिल हा नवा कर्णधार असणार आहे। ऋषभ पंत याची उपकर्णधारपदी निवड करण्यात आलेली आहे। इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा करण्यात आलेली आहे। कसोटी संघामध्ये करुण नायरची वापसी झालेली आहे। आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चैतन्य गायकवाड। चैतन्य, भारतीय कसोटी क्रिकेटला नवा कर्णधार मिळालेला आहे आणि तो देखील शुभमन गिलच्या रूपात। प्रथमेश, आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी संघातून निवृत्तीची घोषणा केली। खरं तर भारतीय क्रिकेटसाठी हा खूप मोठा धक्का होता असं आपल्याला म्हणता येईल आणि त्यानंतर हे वरिष्ठ प्लेयर्सने रिटायरमेंट घेतल्यानंतर आता भारतीय संघाची धुरा कोणाकडे जाईल याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती। आणि त्याचप्रमाणे दुसरी आपण एक विचार केला तर भारतीय कसोटी संघात जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा असे वरिष्ठ खेळाडू देखील होते। मात्र बुमराहच्या प्रकृतीची कारणास्तव तो कर्णधार होईल की नाही याबाबत साशंकता होती। त्याप्रमाणे शुभमन गिल हा याच्याकडे भारतीय संघाची धुरा जाईल अशा प्रकारच्या चर्चा देखील निर्माण झाल्या होत्या। आणि आता मुंबईमध्ये BCCIच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक झाली आणि त्यामध्ये घोषणा करण्यात आली की शुभमन गिल हा भारतीय कसोटी संघाचा नवीन कर्णधार असेल। येत्या जून महिन्यात भारतीय कसोटी संघ हा इंग्लंडचा दौरा करणार आहे। खरं तर इंग्लंडमध्ये जाऊन कसोटी खेळणं किंवा इंग्लंडचा दौरा करणं हा नेहमीच भारतीय कसोटी संघासाठी एक आव्हान राहिलेलं आहे आणि अशा या आव्हानात्मक परिस्थितीत शुभमन गिलकडे कसोटी संघाची धुरा सोपवण्यात आली। खरं तर आता या दौऱ्यामध्ये शुभमन गिलची कामगिरी कशी असेल, त्याचप्रमाणे शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघाची कामगिरी कशी असेल हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। त्याचप्रमाणे खूप दिवसांनंतर करुण नायरची देखील कसोटी संघात वापसी झालेली आहे। त्याचप्रमाणे ऋषभ पंत हा उपकर्णधार असणार आहेत आणि एकूणच हा इंग्लंड दौरा 5 कसोटी सामन्यांचा असणार आहे आणि यासाठी भारतीय कसोटी संघाची आज घोषणा करण्यात आली। प्रथमेश, अगदी चैतन्य, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात। दरम्यान कसोटी सामने कुठे कुठे खेळवले जाणार आहेत त्यावर देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात। पहिली कसोटी 20 ते 24 जून लीड या ठिकाणी खेळवली जाणार आहे। दुसरी कसोटी 2 ते 6 जुलै बर्मिंगहम या ठिकाणी खेळवली जाणार आहे। तिसरी कसोटी 10 ते 14 जुलै लॉर्ड्स या मैदानावरती खेळवली जाणार आहे। चौथी कसोटी 23 ते 27 जुलै दरम्यान मँचेस्टर या ठिकाणी खेळवली जाणार आहे। पाचवी कसोटी 31 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान द ओव्हल या मैदानावरती खेळवली जाणार आहे। आताच्या क्षणाची क्रीडा विश्वातून ही सर्वात महत्त्वाची बातमी आहे। इंग्लंडसाठी भारतीय कसोटी संघ हा जाहीर करण्यात आलेला आहे आणि शुभमन गिल याला कर्णधार करण्यात आलेला आहे।